मित्रांनो, बिग बॉस मराठी 6 बद्दल सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. रुचिता, अनुश्री आणि राकेश यामधील नक्की कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे. तर आज मी इथे कोणाचं समर्थन करायला आलेली नाही आहे, तर माझं प्रामाणिक मत मांडायला आलेली आहे. पण त्याआधी नेमकं काय झालेलं आहे ते थोडक्यात समजून घेऊया. रात्री ओमकार आणि राकेश यांच्या बेडवर अनुश्री झोपलेली होती. ओमकार, राकेश, तन्वी, राधा आणि काही सदस्य तिला शांतपणे सांगत होते की तू तिकडे जाऊन झोप, पण अनुश्री उठायला तयार नव्हती. उलट ती राधावर ओरडली आणि सगळ्यांना आरडाओरडा करायला लागली. मला खूप झोप आलेली आहे, माझी तब्येत ठीक नाही आहे, मला कोणी उठवू नका, मला झोपेतून उठवलं की राग येतो. तरी सगळे तिला समजवत होते आणि त्यावेळेसच राकेश बापट पण तिला हाताला धरून उठवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी तिच्या हाताला धरून खेचून उठवलं. परत ती जाऊन झोपली. तर मित्रांनो, त्या रात्री अनुश्रीने कुठलाही आक्षेप त्यांच्यावर घेतला नाही की तुम्ही मला हात लावू नका, तुम्ही काही चुकीचं केलं, असं काहीही ती राकेशना बोललेली नाही. पण मित्रांनो, सकाळ झाली आणि चित्र बदललं. सकाळी अनुश्री आणि रुचिता यांच्यात चर्चा झाली या विषयावर. मग हा मुद्दा सगळ्यांसमोर मांडला गेला, तोही रुचिताने. अनुश्रीचा मुद्दा पण मांडला रुचिताने. नंतर अनुश्री पुढे बोलायला लागली, टास्कमध्ये हात लागतो एवढं तेवढं चालतं, पण इथे मला हाताला धरून खेचलं, मला हात लावला, ते नाही आवडलं. तेव्हा दीपालीताईंनी तिला सुद्धा समजवलं, अगं तू राकेशला दादा बोलतेस ना. त्यावर अनुश्रीचं उत्तर होतं, मला दादा भाऊ असं काहीही नाही आहे. मित्रांनो, राकेश यांनी फक्त अनुश्रीला हाताला धरून उठवण्याचा प्रयत्न केला. त्याचा इतका गंभीर मुद्दा बनवणं मला तरी योग्य वाटत नाही. मी एक स्वतः स्त्री आहे, पण आज मला अनुश्रीच्या वागण्याची खूप लाज वाटते, कारण अशा वागणुकीमुळे खऱ्या स्त्रियांच्या प्रश्नावर सुद्धा संशय घेतला जाऊ शकतो. आज एखाद्या महिलेसोबत खरंच काही चुकीचं घडलं तर समाज त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिल. मला असं वाटतंय की रुचिता आणि अनुश्री या दोघींनाही मुद्दा हवा होता, कारण आता घरात सगळ्यांनाच कळून चुकलेलं आहे. मुद्दा म्हणजे फुटेज आणि वाद म्हणजे स्क्रीन टाईम. पण मित्रांनो, राकेश बापट 25 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्यांची प्रतिमा त्यांच्या करिअरवर यामुळे खूप गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण हे सगळं नॅशनल टेलिव्हिजनवर चाललेलं आहे. मित्रांनो, मुद्दा उचलणं चुकीचं नाही आहे, पण मुद्दा किती खरा आहे हे तितकं महत्त्वाचं आहे. माझ्या मते राकेश यांचा हेतू चुकीचा नव्हता. अनुश्रीने गोष्ट जास्त वाढवली आणि रुचिताने त्या गोष्टीला हवा दिलेली आहे. आता तुम्ही सांगा मित्रांनो, तुमच्या मते कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी आज या चुकीच्या मुद्द्याबद्दल माझं मत व्यक्त केलेलं आहे, ते कसं तुम्हाला वाटलं तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.